पाटण वॉरियर्स संस्थापक अध्यक्ष शिवाजी यादव बॉस यांच्या हा संघ आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय श्री अक्षय चव्हाण साहेब यांचा स्वराज्य वारणा 11-32 प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते। आणि या प्रेक्षणीय लढत म्हणजे हे मैत्रीचे संबंध आता मात्र मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात एकमेकांशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत। ही टीम 4 षटकांची लढत आहे, लक्षात घ्या। फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका। आणि पंचांना देखील विनंती असेल मॅच चालू करायची, कारण एका बाजूला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर प्राइड ऑफ 32 मयूर पनाळकर आणि या दुसऱ्या बाजूला सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंग अतुल भालेकर अँड कंपनी पाहायला मिळेल। आमच्या सोबत 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये नितीनजी शेनवी हे देखील उपस्थित आहेत। आपलं देखील मनापासून स्वागत। संपूर्ण स्वराज्य 32 वारणा 11 आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। प्रेक्षक राजा आपलं सहर्ष स्वागत। आणि पहा या मॅचला गर्दी झाली, कारण प्रेक्षणीय लढत आहे, परंतु प्रत्येकाला आपले सर्वोत्तम द्यायचे, कारण आता नाही तर पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल। पाटण वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। मल्हार चव्हाण मॅन फ्रॉम बाचोली आणि दुसऱ्या बाजूला राजेश कुराडे मिस्टर पीटीपीएल मॅन फ्रॉम गोशेटवाडी। आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना षटक क्रमांक 1 साठी स्वराज्य वारणा 11-32 संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन कोण येईल हे पाहायचंय, कारण 24 चेंडूमध्ये 60-65 धावेपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण संपूर्ण तालुक्याचे खेळाडू एकत्र येतात त्यावेळेला तुमचे 11चे 11 फलंदाजी करणारे असतात, त्यामुळे ही मॅच तेवढीच रंगतदार असेल। आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ही स्पर्धा ही मॅच पाहिली जाईल, कारण एका बाजूला पाटण तालुक्यातील तारे सितारे इन ऍक्शन पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला 32 तालुक्यातील हे सर्व खेळाडू इन ऍक्शन आहेत। षटक क्रमांक 1 पहिलं षटक घेऊन महादेव कदम मुंबई पोलीस मॅन फ्रॉम उपवे कदमवाडी। आणि या लक्षात घ्या, जर पंचांना गरज असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता, अन्यथा रिव्ह्यू नाहीये। गत वर्षीचा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर महादेव कदम यांचं नाव चर्चेमध्ये आलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाहीये। हा खेळाडू आज सातत्याने चर्चेमध्ये असतो 32 तालुक्यामध्ये आणि आज स्वराज्य वारणा 11-32 या संघासाठी षटक क्रमांक पहिलं घेऊन सज्ज होत असताना दुसऱ्या बाजूला समोर मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे। प्रथमेश शिलार आपण या मुख्य व्यासपीठावर यायचंय, रितेश निकम आपल्याला बोलवत आहेत। प्रथमेश शिलार या सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू लोअर फुल टॉस राजेश पांडुरंग कुराडे यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार। प्रेक्षणीय लढतीची सुरुवात ज्या प्रकारे हवी होती तशीच झाली। सलगचा दुसरा 2 इन अ रो चेंडू हवेमध्ये आहे राजेश कुराडे आणि इथे मात्र परतावा लागेल, ही खासियत आहे महादेव कदम यांची। विकेटचं पतन संदीप पाटील आणि जेल
कमबॅक करणारा चेंडू हाताळला गेलाय. इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. भरत कुराडे मानफॉर्म गोशटवाडी. राजेश कुराडे बाद झाले ना त्यानंतर मात्र भरत कुराडे दाखल झालेत क्रमांक 3 वर. आणि खासियत आहे महादेव कदम यांची, जसा आपण उल्लेख केला की हा खेळाडू पुनरागमन करणं जाणतो आणि ते केलंय. ऑन साइडला चेंडूला ग्लान्स केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी एक धाव. एकेरी दुहेरी धावा मात्र अंकित केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आला विकेट. आणि पहा प्रेक्षकांची गर्दी देखील होत असताना सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. प्रेक्षणीय मॅच आता गर्दी झाली. हाफ टॅकल चेंडू उसरी घेत असताना शुभ दुपार, गुड आफ्टरनून बोलणार हा चेंडू. काय चेंडू पाहायला मिळाला. महादेव कदम वनपडदे ओव्हरचा इशारा केला जातोय. लेदर क्रिकेटचा अनुभव आणि या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू. आणि काय चेंडू खेळपट्टीला हिट केला. अप्रतिम टप्पा. ऑन साइडला चेंडूला ग्लान्स केलाय. डीपला आहे. मिड विकेट एकदा प्राप्त केली जाईल. चुकी होतीये. बॅकअप नाहीये आणि त्याचा फायदा मात्र टीमला. हा देखील यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. वेग आहे परंतु दिशा खराब आहे. वाईट +1 या 2 धावा जोडल्या जात आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला वेग हवा असतो परंतु वेगाबरोबर दिशा देखील महत्वाची हवी आहे. आणि तिथे मात्र दिशा खराब आहे. महादेव कदम समोर भरत कुराडे. हा चेंडू वेगाने हाताळला जातोय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीपला. वेगाने जरूर अनिल गेले डीप स्क्वेअर लेग वरून. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. षटक क्रमांक पहिलं होते समाप्त. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर पाटण वॉरियर्स 1 गडी बाद 14. दाखल होत असताना दुसऱ्या षटकासाठी स्वतः कर्णधार आहेत. मानफॉर्म कुसाईवाडी. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर. पहिला चेंडू लेंथ बॉल पडल्यानंतर वेगाने जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल महादेव कदम यष्टींच्या मागे. आणि ही खासियत आहे मयूर पनाळकर यांची, कारण हा खेळाडू खेळपट्टीला हिट करणं जाणतो. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळपट्टीला हिट करणं यायला पाहिजे. दुसरा चेंडू फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. स्क्वेअरला पंचांकडे निषेध नजर होती परंतु पंच सांगतायत हा चेंडू डीप होत होता. एक धाव आली आहे. येस चांगला डिसिजन मी म्हणेन स्क्वेअर लेग पंच अधिक काटकर सरांच्या माध्यमातून. एक धाव अंकित केली जाते. धावा कराव्या लागतील पाटण वॉरियर्सला, कारण दुसऱ्या बाजूला एक मातब्बर संघ आहे स्वराज्य वारणा मुळणा 11 32. टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एक अवांतर धाव. वनपडदे ओव्हरचा इशारा केला जातोय. आणि पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे चेंडू ओला असतो. आउटफील्ड मध्ये चिखल असतो. खेळपट्टी ओली असते. आव्हानात्मक क्रिकेट कोणतं असेल तर हे पावसाळी रबर बॉल. संपूर्ण भारतामध्ये फक्त मुंबईमध्ये खेळलं जातं आणि फक्त महाराष्ट्रामध्ये खेळलं जाणार आहे क्रिकेट. जास्त हे क्रिकेट मुंबई नवी मुंबईमध्ये पाहतो आपण. टीमची धावसंख्या 16. स्क्रीनवरती मयूर पनाळकर यांना दर्शवलं जात आहे. एक मोठं नाव. अपरकट मारण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे मयूर पनाळकर यांची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल. पंचांना जर शंका असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता.
खेळाडूंना फक्त पंचांना रिव्ह्यू आहे, खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. ही मॅच तेवढीच रंगतदार असेल कारण पाटण तालुक्यातील सर्वोत्तम 11 खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य वारणा मोरणा 11-32 मधील सर्वोत्तम 11 खेळाडू. ही बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई पाहायला मिळते. येस पंच, व्हाईट बॉल, हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. भरत कुराडे त्यांच्या साथीला आहेत मल्हार चव्हाण आणि मल्हार चव्हाण यांनी अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. या मॅच मध्ये 8 चेंडूंचा खेळ झालाय. ऑन साइडला चेंडूला ग्लान्स केला, डी प्लस स्क्वेअर लेग. चेंडूची दिशा येस खराब आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होतोय. एकेरी दुहेरी धावाने तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकत नाहीये कारण अशा प्रकारे या ओल्या खेळपट्टीवर तुम्हाला धावा जर करायच्या असतील तर इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा कराव्या लागतील. पाच सर्व प्रेक्षक आमच्या झाडाखाली उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक अगदी मैदानाच्या दिशेने गेटला उभे आहेत. बेगेट मोठा फटका आवश्यकता होती. भरत कुराडे यांच्या बॅट मधून आलाय धमाकेदार दर्जेदार 6 धावा षटकार. फुललेनचा चेंडू मोठा फटका. वॉट ऑफ फॅब्युलस एफर्ट्स. अफलातून प्रयत्न केला. दुसरा चेंडू पाण्यामध्ये अडला जातो. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा. प्रतिम प्रयत्न. टाळ्या वाजतायत अतुल यांच्यासाठी कारण प्रयत्न त्यांनी लाजवाब केला. असाधारण प्रयत्न. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जातात. हे मयूर पन्हाळकर यांचे बंधू आहेत. अतुल पन्हाळकर काय प्रयत्न केला, असाधारण. अकुट टप्पाचा चेंडू. इथे मात्र दिशा खराब आहे. नो बॉल कारण याआधी वनपडती ओव्हरचा इशारा केला होता. कुठेतरी मयूर पन्हाळकर वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतायत आणि ते आउट चुका होत आहेत. फ्री हिट. काय अतुल पन्हाळकर यांनी जो प्रयत्न केला, झेप घेतली होती, तो प्रयत्न वाखणण्याजोगा होता. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर फायदा उचलता आला नाहीये. एक धाव मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये प्राप्त होईल. षटक क्रमांक समाप्त होत आहे. दुसरं 2 षटकांकडे टीमची धावसंख्या धाव फलकावर 28-1. आणि पहा ओमसाई एमटीसी च्या स्क्रीनवरती तमाम प्रेक्षक वर्ग आपण पाहायला मिळत आहेत. काही खेळाडू आहेत, काही छोटे खेळाडू आहेत, काही 32 शहरांमधून प्रेक्षक आले असतील, काही पाटण तालुक्यामधून आले असतील, काही पश्चिम महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत, तर काही नवी मुंबईचे आहेत. सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय कारण प्रेक्षक आहेत म्हणून स्पर्धा आहे. प्रेक्षकांमुळे कोणतीही स्पर्धा एका वेगळ्या लेवलला जाते. आणि पहा ही गर्दी आहे, ही दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. आणि हे पाटण वॉरियर्सचा स्क्वॉड दाखवला. आणि पहा या विविध संघातील खेळाडू आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माइल आहे कारण आता पाऊस थांबलाय. हा पाटण तालुक्याचा स्क्वॉड स्क्रीनवरती दाखवले जातात. खेळाडूंचे हावभाव. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 साठी दाखल होत असताना कमेंट्री बॉक्स मध्ये. आणि पहा आमच्या कमेंट्री बॉक्स दाखवले जाते. सुशांत पाटील लाल्या मॅन फ्रॉम तडोबे षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 28. 50-55 जर झाल्या ना तर मॅच खूप रंगतदार होईल. पहिला चेंडू मल्हार स्ट्राईक वरती आलेत. हुक केलाय. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव जोडली जाते. सुशांत पाटील लाल्या यांना स्क्रीनवरती आपण पाहू शकता. झूम करून दाखवत असताना आमचे कॅमेरामॅन कुणाल महात्रे. हे टेलिकास्ट आहे ओमसाई एमटीसीचा. प्रत्येक खेळाडूचे हावभाव चेहऱ्यावरचे स्पष्टपणे दाखवले जातात. ही खासियत आहे टेलिकास्ट. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. तडोबे गावाचं क्रिकेट सातत्याने खेळल्यानंतर मात्र आपल्या तालुक्यासाठी सज्ज झाले सुशांत पाटील. आणि पहिल्या 2 चेंडूवर अवघ्या 2 धावा आल्यात. धावा कराव्या लागतील कारण एकच गडी बाद झालाय टीम पाटण वॉरियर्सचा. वेगाने चेंडू हाताळला जातोय. 5चा चेंडू गतीमध्ये परिवर्तन.
सिद्धेश्वर 11 तडोळे यांच्या माध्यमातून लाल्या यांच्या हॅट्रिकसाठी 1111 रुपये. वैविध्यपूर्ण गोलंदाजी, पाठचा चेंडू स्लोअर वन, हा चेंडू वेगवान, गतीमध्ये परिवर्तन, अगेन्स्ट द टर्न, विथ द टर्न, पिक केला आणि फेकून दिला मिड विकेटला. 6 धावांसाठी षटकार. ज्या प्रकारे त्यांनी चेंडूला पिक केला आणि स्लोअर वन पिक करणं एवढं सोपं नसतं, ते देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये आणि ते काम केलंय त्यांनी. मल्हार चव्हाण मॅन फॉर्म बासोली अफलातून फटकेबाजी करत असताना या मॅच मध्ये दुसऱ्या बाजूला तडवळे गावचा सितारा सुशांत पाटील. कमी गतीने टाकलेला चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा तैनात, अतुल यांनी डिप्लाय झेल आणि परतावा लागेल मल्हार चव्हाण. झेलबाद. दोन पूर्णांक 5 चेंडूंचा खेळ झालाय. क्रमांक 4 वर मराठवाडी गावचा खेळाडू मिस्टर PTPL गणेश शिंदे दाखल झालेत. 1 to go. पहिला चेंडू गणेश शिंदे, ओव्हर पिच इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. अप्रतिम दर्जेदार गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. बेचाळीसावा धाव फलकावर नितीन दादा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या 14. 42 ला 2. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम फुपेरे संदीप गायकवाड अनुभवी खेळाडू आहेत. षटक क्रमांक 4 साठी अंतिम षटक घेऊन दाखल झालेत. 42 धाव फलकावर 40+ खेळाडू आहेत, म्हणजे मास्टर क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर. सातत्याने मोठा अनुभव आहे. आता अनुभवाचा वापर कशा प्रकारे केला जाईल. पहिला चेंडू शॉर्ट बॉल, त्यावर प्रहार केलाय. चेंडूची दिशा तपासली जाईल. अवघी 1 धाव. 1 धाव आहे म्हणजे 43 धाव फलकावर. मल्हार चव्हाण बाद झाले. त्यानंतर मात्र आता गणेश शिंदे आले. त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि भरत कुराडे वैयक्तिक फलंदाजी करत असताना 18 धावा. 5 चेंडू शेष. बेस्ट टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बॅकवर्ड पॉइंटचा चांगला झेल टिपलाय. सुशांत पाटील लाल्या मॅन फ्रॉम तडवळे, विकेटचं पतन. फलंदाज भरत अनुभव हा मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं, परंतु अनुभव जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर खूप परिश्रम करावे लागतात. आणि आपल्या अनुभवाचा वापर काय केलाय संदीप गायकवाड यांनी. मॅन फ्रॉम फुपेरे. नवीन फलंदाज अतुल भालेकर. अतुल भालेकर पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने खेळलाय. काऊ कॉर्नर आहे तैनात आणि टिपला जाईल.
झेल महादेव कदम, वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन स्वराज्य 32 फलंदाज बाद. संदीप गायकवाड यांना ती सुवर्ण संधी आहे, कारण फुपेरे गावासाठी सातत्याने क्रिकेट खेळले. परंतु मी कौतुक करेन, कारण त्यांचा वयाचा विचार केला तर 40+ खेळाडू, परंतु 5 तरुणांना अगदी जागेवर उभं ठेवले. पहिली विकेट हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत. आजचा दिवसभराचा सकाळचं सत्र ज्या खेळाडूने गाजवले सनी कंक मॅन फ्रॉम बनपुरी मैदानामध्ये दाखल होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिर होते 43 धावा. पहिल्या 3 चेंडूवर अवघी 1 धाव. हॅट्रिकचा चेंडू लोअर फील्ड टॉस, हॅट्रिक संधी होती, परंतु चेंडू अगदी व्ही शेप मध्ये खेळला जातोय. सनी कंक ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा. षटकार दोन चेंडूंचा खेळ शेष आहे. सनी कंक यांचा नंबर चुकला का? जर सनी कंक लवकर आले असते तर अजून धावा झाल्या असत्या का? आता हा प्रश्न पाटणच्या खेळाडूंना पडला असेल, प्रेक्षकांना पडला असेल, कारण सनी कंक एक असे खेळाडू आहेत ज्याने आजचा दिवस गाजवलाय. कदाचित ते उशिरा आले का? 2 चेंडू शेष. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना संदीप गायकवाड 1 टू गो. सांघिक अर्धशतक 50 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. 50 ला 4, 56 झाल्या, 54 झाल्या तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करत असताना संदीप गायकवाड अवघ्या 8 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर देखील आलाय षटकार. फलंदाज सनी संजय कंक यांच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर षटकार आणि या प्रेक्षणीय मॅच मध्ये प्रत्येक षटकामध्ये धावा आल्या 14. 56 धावा. सत्तावन्न धावांचं लक्ष आहे आणि तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता हायलाइट्स ज्या प्रकारे पहिल्या डावाचा केस समाप्त झाला. टॉस साठी या वाटोळे 11 मिरगार 11 आपण टॉस करणार आहोत. पहिले षटक हाताळलं अर्थातच महादेव कदम 14 धावा आल्या. मयूर पनाळकर त्यांच्या षटकामध्ये 14 धावा आल्या. लाल्या सुशांत पाटील यांच्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि संदीप गायकवाड यांच्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या. म्हणजे प्रेक्षणीय सामन्याचा एक दुर्मिळ योगायोग. 57 धावांचं लक्ष विजयासाठी. स्वराज्य वारणा मोहना 11 32 आणि ओमसाई एमटीसी ची टेक्निकल टीम पहा किती फास्ट आहे. 5G चं नेटवर्क जेवढं फास्ट नाही तेवढी ही टीम फास्ट. पहिल्या डावाचा जसा खेळ समाप्त झाला तसे हायलाइट्स आपल्या स्क्रीनवरती दाखवले जातात. हा झेल महादेव कदम यांचा अप्रतिम झेल. पहिला चेंडू गणेश शिंदे खेळल्या आणि पहिला चेंडू 6 धावांसाठी त्यांनी ठोकला. त्यानंतर मात्र हा मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला भरत कुराडे यांचा आणि या सनी कंक आले. अतुल वाहलेकर ते देखील पहिल्या चेंडूवर बाद झाले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना गोलंदाज संदीप गायकवाड आणि सनी कंक यांचा पहा फटका. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आला. त्यानंतर 1 धाव आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. चला टॉस करूया. वाटोळी 11 विपक्ष मिरगाव 11 कॅप्टन टॉस साठी या व्यासपीठावर टॉस केला जाईल. सिंगम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पाटण वॉरियर्सला फिल्डिंग लावून घ्या.
अजून आपल्याकडे खूप मॅचेस बाकी आहेत. प्लीज वाटोळी 11 मिरगाव 11 कॅप्टन या प्लीज. सिंगम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. सत्तावन्न धावांचं लक्ष विजयासाठी. स्वराज्य वारणा मोहन 11 32 आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर मयूर पनाळकर त्यांच्या साथीला मुंबई पोलीस महादेव कदम मॅन फ्रॉम उपवे कदमवाडी आणि दुसऱ्या बाजूला कुसाईवाडी गावची आन बान शान. षटक क्रमांक पहिलं सोम शिलार मानाईनगरचा वंडर बॉय पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना पहिला चेंडू अगदी स्किट झाले जरूर. व्हाईट बॉल. निश्चितच आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्याच्या वेळेला तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला अशा गोष्टी घडतात. क्रिकेटच्या क्षेत्रामधील सगळ्यात आव्हानात्मक क्रिकेट जर कोणतं असेल तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट. ओली आउटफील्ड असते, खेळपट्टी ओली असते, चेंडू ओला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. पाटण तालुका क्रिकेटमधील उगवता सितारा यंगस्टर टॅलेंट उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमधील एक अग्रगण्य नाव सोम शेलार आणि दुसऱ्या बाजूला एक हार्ड हिटर बॅटर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू दबाव आहे. व्हाईट बॉल. पहिले 2 अमांतर चेंडू आलेत, म्हणजेच काय तर 2 अतिरिक्त धावेने धावांचं खातं उघडलं जाते. टीम स्वराज्य वारणा मोहन 11 32 57चं लक्ष सोपं करण्यासाठी विकेट्स घ्यावे लागतील, गडी बाद करावे लागतील पाटण वॉरियर्सला. फुलालेंचा चेंडू मयूर गोरख पन्हाळकर यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. स्वराज्य वारणा मोहन 11 साठी षटकार. एक चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा 2 अवांतर चेंडू. त्यानंतर मात्र एक षटकार आलाय. पहिल्या अधिकृत चेंडूवर षटकार ठोकलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मधून मिड विकेटला चेंडूला फेकून दिलाय षटकार. हा अनुभव खूप काही शिकवून जाईल सोम शेलार यांना.
परफेक्ट यॉर्कर सन्मान दिला या चेंडूला, बुंद्यात टाकलेला चेंडू. ही खासियत आहे सोहम शेलार यांची, कारण आज जरूर त्यांचं वय कमी आहे परंतु या खेळाडूचं टॅलेंट मोठं आहे. आणि या क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूचा उल्लेख केला जातो, एक धाव मात्र प्राप्त केली जाते मयूर पन्हाळकर यांच्या माध्यमातून. आता उपवे कदमवाडीचे खेळाडू महादेव कदम, मुंबई पोलीस. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, अवांतर चेंडू. या षटकातील तिसरा अवांतर चेंडू आलाय. तीन चेंडू अखेर 16 धावा धाव फलकावर. पहिल्या डावाचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या दुसऱ्या डावामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 16 आल्यात. ड्राईव्हचा प्रयत्न, अपील जरूर केले, अपील मध्ये उत्साह जरूर आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार, डॉट बॉल. पुनरागमन करावं लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ कमबॅक. क्रिकेट हा पुनरागमन करण्याचा खेळ आहे, त्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतात. कारण ज्या वेळेला तुम्ही तालुक्याच्या टीम मध्ये खेळता त्यावेळेला तुमच्या संपूर्ण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर असतं. महादेव कदम बॅकफुटला जाऊन पंच केला, क्षेत्ररक्षक आहे तर मिड ऑनला राजेश कुराडे, धाव प्राप्त होणार नाहीये. चांगले चेंडू हाताळले जात आहेत. 5 चेंडू अखेर, टीमची धावसंख्या 16. 57 चा करते पाटलाग टीम. स्वराज्य वारणा मुळणा 11 32 1 टू गो. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस अनोख्या पद्धतीने खेळलाय. सनी कंक स्लाइड झाले आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा महादेव कदम यांच्या पाठमधून. सदतीस धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 सज्ज होत असताना मराठवाडी गावचे खेळाडू गणेश कदम मिस्टर पीटीपीएल आणि त्यांच्या समोर आहेत मयूर पन्हाळकर. आणि हे असे दोन खेळाडू असे आहेत की ज्यांनी गर्जना 11 कोपर खेळण्यासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळले. आणि ज्या वेळेला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर म्हणून शतक ठोकण्याचा मान मयूर पन्हाळकर यांनी फटकावला, त्यावेळेला नॉन स्ट्राईकला गणेश कदम होते, गणेश शिंदे होते, ते स्ट्राईकवर आहेत. पहिला चेंडू ऑफ बार, एक वेगवान चेंडू, फलंदाज यष्टीरक्षकाला चकवून एका धावेसाठी गोलशंके क्षेत्रामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एकाच संघातून खेळणारे दोन मातब्बर, एका बाजूला गणेश शिंदे, दुसऱ्या बाजूला मयूर पन्हाळकर. बिग फाईट. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हे षटक मात्र पाटण वॉरियर्ससाठी कमबॅक करून देणार असेल. काय गोलंदाजी केली. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21. बेस्ट वर्सेस बेस्ट. ताकद, टायमिंग, नजाकत. काऊ कॉर्नरला फेकून दिला झाडांमध्ये चेंडू, सीमा पार. मयूर पन्हाळकर बँडेड. षटकार. पहिल्या 2 चेंडूवर गणेश शिंदे यांचा वरचा चष्मा, तिसऱ्या चेंडूवर मयूर पन्हाळकर यांनी ताकद दाखवली. शॉट ऑफ जॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय आणि हे रबर बॉल क्रिकेट आहे. डॉट बॉल. मयूर पन्हाळकर यांना जागेवर उभं ठेवले. 4 चेंडू अखेर 27 धावा धाव फलकावर. 2 टू गो. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, स्वीपर कव्हर आहे तैनात. चेंडू हवेमध्ये, वॉट कॅच, चांगला झेल टिपलाय आणि मयूर पन्हाळकर यांचा खेळ देखील इथे समाप्त होत असताना बिग फिश इनटू द बास्केट. पहिला धक्का स्वराज्य वारणा मुळणा 11 32.
विकेट त्या प्राप्त केल्याने टाळ्या वाजतात मयूर पन्हाळकर यांच्यासाठी, कारण सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला. इन ॲट नंबर 3 मॅन फ्रॉम तडवळे सुशांत पाटील लाल्या 1 to go. या मॅच मध्ये पुनरागमन करून देणारे षटक हाताळत असताना गणेश शिंदे मिस्टर PTPL. हा चेंडू देखील वेगवान आहे, बॅकवर्डला जाऊन पंच केलाय, स्वीपर कव्हर आहे तैनात, एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील सुशांत पाटील. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकाखेर 28 ला 1. 12 चेंडू मध्ये झालेत 28 आणि आता 12 चेंडू मध्ये करायचे विजयासाठी 29. या सामन्यातील सर्वाधिक निर्णायक षटक असेल अतुल भालेकर, कॅप्टन 26 यांच्यावर महत्वाची जबाबदारी. 12 मध्ये 29 ची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिला चेंडू हवेत खेळलाय, मिड विकेटला विवेक वरपे आहेत, चेंडू अगदी पाण्यामध्ये अडला जातोय, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मात्र अंकित केल्या जात आहेत. विवेक वरपे वेगाने चेंडूवर गेलेत, परंतु हे पावसाळी रबल बॉल क्रिकेट आहे मित्रांनो. अशा प्रकारचे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतात, प्रत्येकाच्या अंगावर चिखल उडला जातोय, कारण हे पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्ही हे दृश्य सातत्याने पाहायला मिळतात. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या संघाला जर जिंकून द्यायचं असेल ना, तर तुम्हाला सर्वोत्तम द्यायचे आहेत. एका बाजूला सुशांत पाटील, त्यांच्या समोर आहेत सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर. लेट बॉल पिक केलाय सुशांत पाटील, लाल्याच्या बॅटमधून तळवळेचा ब्रँड दाखवणारा धमाकेदार षटकार. सुशांत पाटील. आणि अशी ज्या वेळेला प्रेक्षणीय मॅच मध्ये अशी गाणी तुम्हाला ऐकायला मिळतात, सगळे प्रेक्षक देखील बघायला कमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. व्हॉट अ स्ट्रोक अतुल भालेकर, काय फटका सजवला त्यांच्या गोलंदाजीवर. आपटी बार षटकाराचा दबाव आहे, व्हाईट बॉल. आणि निश्चितपणे दबाव 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. 37 धावा धाव फलकावर. पहा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवले जात आहेत. अतुल भालेकर, सुशांत पाटील यांनी जो षटकार ठोकला त्याचा दबाव. आता पावसाने देखील विश्रांती घेतली आणि 57चा पाठलाग करते टीम. ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, दिशेवर नियंत्रण नाहीये, स्वेर मारा. अतुल भालेकर यांच्याकडून तरी अपेक्षित नसेल टीम पाटण वॉरियर्सला, कारण स्वराज्य वारणा मोहना 11 32 या मॅच मध्ये अगदी सुरुवात केली त्यांनी, विजयाच्या दिशेने वाटचाल करते. 10 चेंडू मध्ये आता 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. एखादा इथून जर गडी बाद केला, एखादं चांगलं षटक अतुल भालेकर यांचं जर आलं, तर पाटण वॉरियर्स मॅच मध्ये येऊ शकते. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू, इथे मात्र नो चेंडूचा इशारा केला जातोय. चेंडूवर नियंत्रण नाहीये आणि या रनअप मध्ये देखील ज्या प्रकारचा आत्मविश्वास पाहिजे होता तो आत्मविश्वास दिसत नाही अतुल भालेकर यांचा. गणेश शिंदे यांचं षटक 8 धावांचं आलं, त्यानंतर मात्र अतुल भालेकर खराब गोलंदाजी. 2 चेंडू मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या, तब्बल 11 धावा. 39 ला 1. 57चा पाठलाग करते टीम. स्वराज्य वारणा मोहना 11 32 नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे 32. आणि आज मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये देखील या खेळाडूंनी नवी मुंबई गाजवली. हाफ ट्रॅकर चेंडू ही खासियत आहे अतुल भालेकर यांची. तुम्ही लेंथ बॉल, शॉर्ट ऑफ लेंथचे चेंडू चांगले टाकू शकता आणि त्यामुळे तुम्हाला या प्रकारचे हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा साइड आर्म ऍक्शन. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट झाला. यशांच्या मागे गणेश शिंदे. 2.3 चेंडू अखेर 39 ला 1. सुशांत पाटील नाबाद 9, महादेव कदम नाबाद 4.
बॅडमिंटन स्ट्रोक अप्पर कट शॉट ऑफ द मॅच सुशांत पाटील लाल्या यांच्या बॅटमधून डीप पॉइंटला 6 धावांसाठी कमालीचा फटका षटकार. सुमधुर संगीत ही खासियत आहे डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांची. आमचे डीजे चेतन ऑपरेटर 9+6 धावा षटकार 46 ला 1. अतुल बहालेकर यांचं महागडे षटक अवघ्या 3 चेंडूवर 18 धावा खर्च केल्यात. फ्रेडचा चेंडू सुशांत पाटील या फ्रेडच्या चेंडूवर कशा प्रकारे खेळ करतील. षटकाराचा दबाव होता आणि त्या दबावाचा फायदा घेतलाय आणि या दबावामध्ये तुम्हाला सर्वोत्तम तुमचे द्यावे लागतात आणि सुशांत पाटील यांनी दबावाचा फायदा मात्र घेतलाय. काय फटकेबाजी केली या षटकामध्ये. फ्रेडचा चेंडू बेगीट हा चेंडू अगदी नारळाच्या झाडावरून घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव. काय खेळ केलाय ज्या प्रकारे मयूर पनाळकर असतील. दुसऱ्या बाजूला महादेव कदम आणि क्रमांक 3 वर सुशांत पाटील आलेत. 47 ला 1. 8 चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 8 चेंडू मध्ये 10 धावा म्हणजे सामना संपला नाहीये. अतुल बहालेकर 2 चांगले चेंडू हाताळलेत. 2 चेंडूवर जर 2 गडी बाद केले पाटण वॉरियर्स मॅच मध्ये येऊ शकते आणि 2 मोठे फटके अत्यावश्यक आहेत. बॅकफुटला जाऊन अप्पर कट डीप पॉइंट आहे तैनात. ज्या विकेटच्या शोधात पाटण वॉरियर्स ती विकेट मात्र प्राप्त होते. सुशांत पाटील लाल्या झेलबाद. सात चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज क्रमांक 4 वर संदीप पाटील. मॅन फॉर्म मंजूर. एक पाटील बाद झाले आणि दुसरे पाटील आलेत आणि टाळ्या वाजतायत सुशांत पाटील लाल्यासाठी कारण खेळ देखील त्यांनी तशाच प्रकारचा केलाय. 7 चेंडू मध्ये 10 धावा म्हणजे हा एक महत्वाचा चेंडू असेल. हा जर चेंडू निर्धाव आला तर मात्र 6 मध्ये 10 मॅच रंगतदार होऊ शकते. प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते या अरेसे गोटिवलीच्या मैदानामध्ये. 7 चेंडू 10 धावा. अतुल भालेकर एक महत्वाचा चेंडू हाताळत असताना शेवटच्या चेंडूवर ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला एकदा प्राप्त केला प्रयत्न केला जाईल. चेंडू भोवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. खातं उघडलं जात आहे संदीप पाटील यांचं. 6 चेंडू 8 ची गरज. स्वराज्य वारणा मोहना 11 32 8 रन रिक्वायर्ड इन रिमेनिंग 6 balls. वेलकम डीजे अद्वैत. बासोली चे खेळाडू आहेत मल्हार चव्हाण ज्यांनी आजच्या दिवसभरात अष्टपैलू खेळ चांगला केलाय. समोर महादेव कदम मॅन फ्रॉम उपवे कदमवाडी. 6 मध्ये 8 करायचे. 2 मोठे फटके आवश्यक आहेत. स्वराज्य वारणा मोहना 11 32 आणि 2 गडी जर इथून बाद केले मल्हार चव्हाण यांनी त्या मॅच मध्ये येऊ शकतात कारण बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे.
टीम स्वराज्य वारणा मोरणा 11-32 प्रेक्षणीय लढत, परंतु पैसा वसूल सामना अपेक्षित आहे. एक रंगतदार सामना मैदानामध्ये रंगला जातोय. 60 पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. गोलंदाजी मध्ये सातत्याने चुका करते पाटण वॉरियर्स. पहिला चेंडू अवांतर आलाय आणि सांघिक अर्धशतक धाव फलकावर 50 अप 50 धावा. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. पहा प्रेक्षणीय लढतीसाठी अजितजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आहे. हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न महादेव कदम. डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. गतवर्षीचा मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्राची ती स्पर्धा गाजवली आहे. रबर बॉल महादेव कदम. दुसऱ्या बाजूला यावर्षी बाचोलीसाठी चांगलं क्रिकेट खेळले मल्हार चव्हाण. 5 चेंडू मध्ये 7 ची आवश्यकता असताना खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. 4 चेंडू 7 धावा. पैसा वसूल सामना. सामना सोडायला तयार नाहीये पाटण वॉरियर्स. आणि दुसऱ्या बाजूला महादेव कदम. एक मोठा दम दाखवायचा आहे. एक मोठा फटका आवश्यक आहे. 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. आपण पाहताय पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आदरणीय श्री अनिकेतजी शेठ महात्रे शंकरदादा मोहिते साहेब यांचा वाढदिवस 1 जुलैला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य दिव्य स्पर्धा बॉस यांच्या आयोजनाखाली आपण पाहतोय. 4 मध्ये 7 धावांची गरज आहे. एक मोठा फटका पाहिजे. स्वराज्य वारणा मोरणा 11-32 आणि चांगले चेंडू हाताळायचे पाटण वॉरियर्स. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. गणेश शिंदे चेंडूचा अंदाज घेत आहेत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये वॉड कॅच. कॅच ऑफ द मॅच. अफलातून असाधारण अविश्वसनीय जबरदस्त जेल टिपलाय. 3 चेंडू 7 ची गरज. क्रिकेट आहे मित्रांनो. आबा एन्जॉय करा, कारण भविष्यकाळ कोणी पाहिला नसतो. प्रत्येकाने वर्तमानात जगणं गरजेचं असतं. तुम्ही वर्तमानाचा आनंद घ्या आणि ज्या वेळेला तुम्ही वर्तमानात जगता त्यावेळेला अशी क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट पहा एन्जॉय करत असताना प्रत्येक जण. 3 चेंडू मध्ये 7 ची गरज. हा महत्वाचा झेल टिपला होता गणेश शिंदे. हा झेल होता की सामना होता येणारी वेळ सांगेल. नवीन फलंदाज गौरव जाधव मॅन फ्रॉम मादळगाव. 3 मध्ये 7 धावांची गरज. जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. आणि या मॅच मध्ये मॅच विनर कोण होईल? गौरव जाधव. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला 1 धाव प्राप्त केली जाते. प्रयत्न होत नाहीये. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. गौरव जाधव यांचं खातं उघडलं जात आहे. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली मल्हार चव्हाण यांनी. परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला परिस्थितीवर मात करता यायला पाहिजे. ज्या वेळेला तुमच्या विरोधात परिस्थिती असते त्यावेळेला तुम्हाला खंबीरपणे खेळ करावा लागतो. 2 मध्ये 6 धावांची गरज. संदीप पाटील मॅन फ्रॉम मंदूर. दुसऱ्या बाजूला बाचोली गावचा सितारा गोलंदाज मल्हार चव्हाण. 2 मध्ये 6. 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. प्रत्येक प्रेक्षक आता मात्र उभा राहिलाय. आबा देखील आता मात्र 4 झालेत. 2 मध्ये 6. मल्हार चव्हाण काय गोलंदाजी केली. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगली जाईल. संदीप पाटील. संदीप पाटील हुक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होते सांगता. अप्रतिम गोलंदाजी. 1 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. पहा टाळ्या वाजतायत पाटण वॉरियर्सच्या डागावत मिळून चिट्ट्या वाजतायत. 1 मध्ये 6 चेंडू 1 मध्ये 6 धावांची आवश्यकता. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाहीयेत. आयुष्यात तोपर्यंत हार म्हणू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाहीये. आता 1 मध्ये 6 एक मोठा फटका हवाय संदीप पाटील आणि त्यांच्या विरोधात मल्हार चव्हाण. मॅच ऑन. शेवटचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. मल्हार चव्हाण यांनी मात्र हा सामना जिंकून दिलाय. शेवटपर्यंत लढली टीम अर्थात स्वराज्य वारणा मोरणा 32 आणि 5 जल्लोष. अभिनंदन टीम पाटण वॉरियर्स.
स्वराज्य 32 क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान घेत आहोत. मुंबई पोलीस महादेव कदम सर या आपण देखील आपला सन्मान केला जाईल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर मयूर पन्हाळकर यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. थँक्यू सो मच अक्षय दादा, यांचा सन्मान घेतला जातोय. शिवाजी बॉस यांच्या शुभ हस्ते एक चांगले मित्र आहेत महादेव कदम सर आपला देखील सन्मान केला जाईल. मयूर पन्हाळकर आपण देखील या. चला फिल्डिंग लावून घ्या. वाटोळे 11 टॉस जिंकलाय, फिल्डिंग लावून घ्या. महादेव कदम सर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले खेळाडू, थँक्यू सो मच, खूप सारे शुभेच्छा. मयूर पन्हाळकर या आपला देखील सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, खूप सारे शुभेच्छा. या शिवाजी बॉस आपल्याला आमंत्रित करत आहेत. मयूर पन्हाळकर या. खेळ चांगला झाला. वाटोळे 11 फिल्डिंग लावून घ्या. टीम वाटोळे 11. ज्या खेळाडूने फक्त 32 वेळा नाही तर पश्चिम महाराष्ट्र नाही तर संपूर्ण नवी मुंबई आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपलं नाव नोंद केलं. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर म्हणून ज्या खेळाडूची नोंद इतिहासामध्ये केली गेली आहे मयूर गोरख पन्हाळकर यांचा शुभ सन्मान आपण पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी बॉस यांच्या शुभ हस्ते घेत आहोत. हा सन्मान घेतला जातोय. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एका मातबर खेळाडूचा कुसाईवाडी गावचा अभिमान, अभिनंदन. वेल प्ले टीम. स्वराज्य वारणा मोहना 11 32 वेळा. खूप सारे शुभेच्छा असतील. थँक्यू व्हेरी मच. वाटोळे 11 फिल्डिंग लावून घ्या. चला प्लीज मैदान खाली करा. मॅच जिंकले पाटण वॉरियर्सने, बस झाला जल्लोष. वाटोळे 11 फिल्डिंग लावा. आबा आबा तुम्हाला विनंती असेल आबा सगळ्यांना घेऊन बाहेर या, नाही तुम्ही तिकडेच पार्टी चालू कराल. आबा आणि पहा ही संपूर्ण मॅचची हायलाइट प्रेक्षणीय मॅच. पहिल्याच षटकामध्ये मयूर पन्हाळकर यांची बाट ज्या प्रकारे तळपली, सोम शेलार यांच्यावरचं आक्रमण आणि पहा ज्या प्रकारे ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत आली. मी कौतुक करेन गोलंदाज बल्लाळ चव्हाण बाचोलीचे आहेत आणि काय गोलंदाजी केली. 6 मध्ये 8 धावा त्यांनी रोखल्या आणि या हायलाइट्स मध्ये आपण पाहू शकता की ज्या चेंडूवर मयूर पन्हाळकर बाद झाले, कॅचेस विन द मॅचेस. त्यानंतर लाल याचा षटकार. चला मॅच चालू करा प्लीज. वाटोळे 11 फिल्डिंग आणि अतुल भालेकर यांच्यावर मात्र लाल्याने ज्या प्रकारे अप्पर कट बॅडमिंटन स्ट्रोकने षटकार डोकला. दुसरा षटकार डीप पॉइंटला आणि या षटकाचं प्रत्युत्तर मात्र बाद करून दिले. गणेश शिंदे यांचा काय झेल होता आणि इथे मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट महादेव कदम बाद झाले. झेल यष्टीरक्षक गणेश शिंदे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडला जल्लोष आणि या शेवटच्या चेंडूवर बल्लाळ चव्हाण यांनी निर्धाव चेंडू हातात असताना मात्र सामना पाटण वॉरियर्सला जिंकून दिला. आबा